हॅलो. तर तुमचं परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. स्वागत. तर मी दमले का? कारण मी आता बॅग भरत होते. कारण मी उद्या चालले जेजुरीला आणि मी खूप खुश असते जेजुरीला जायचं म्हणलं की. आणि मी उद्या सकाळीच चालले. सुजित आणि मी बहुतेक एकत्रच निघणार आहे, म्हणजे 6:30 वाजता किंवा 7 वाजता. आणि मी जाणार आहे बसनी. त्याच्यामुळं मी काय करते, आत्ताच बॅग पॅक करून ठेवते, म्हणजे हा जेव्हा कंपनीतून येईल तेव्हा तो गाडी घेऊन येईल डायरेक्ट जेजुरीला. मग गाडीतच सगळं सामान येईल. तर मी सगळी बॅग वगैरे सगळी भरून ठेवले, दोघांचे कपडे भरून ठेवलेत. आणि त्याला म्हणजे टेन्शन नको. उद्या हा ऑफिसला गेला, ऑफिसमधून डायरेक्ट घरी न येता डायरेक्ट जेजुरीला येईल असा आमचा प्लॅन आहे. आणि मी सकाळीच चालले, कारण माझे 2-3 कामं आहेत आणि परवा शूट असल्यामुळं पण मला थोडी तयारी करायची आहे जाऊन पुढं. आणि आम्ही बहुतेक खंडोबाला पण जाणार आहे संध्याकाळी, शनिवारी संध्याकाळी. तर असा प्लॅन आहे आमचा. तर तेच मी सगळे कपडे वगैरे सगळं पॅक करत होते. आणि मला आत्ता आठवलं की आम्ही पंढरपूरवरून ह्याच्या मित्राचा एक बिझनेस आहे, म्हणजे अशा रेडीमेड भाकऱ्या मिळतात, कडक भाकऱ्या. ह्या महिनाभर टिकतात, चांगल्या 1-2 महिने टिकतात. आणि ह्या एकदम पापड्यासारख्या कडक असतात. ह्या मग आपल्याला समजा खायच्या असतील आणि जर तुम्हाला करायचा कंटाळा असेल भाकऱ्या, तर तुम्ही अशा भाकऱ्या घेऊन येऊ शकता. आणि एखादी रस्सा भाजी वगैरे केली की ह्याच्यामध्ये कुस्करून तुम्ही खाता येतं. तर सुजित तसंच करतो. तर पप्पा म्हणले मला फक्त नमुना आण, जर त्यांना आवडलं तर आम्ही गुढीपाडव्याला जाणार आहे पंढरपूरला. तर मग मी तिकडून पाकिट घेऊन येणार आहे त्यांच्यासाठी. मग त्यांच्यासाठी मी आता थोडे सॅम्पल घेऊन चालले. आणि हे पण आहे रव्याचे शेवया. ते घरीच खीर वगैरे घरीच शेवया वगैरे करतात. तर मग त्यांनी आम्हाला दिलंय हे. पहिल्यांदा गेलतो म्हणून आम्ही. हॅलो. जरा बारीक आवाज करू आपण गाडीचा साऊंडचा. तर आत्ता आम्ही दिसतोय का नाही आम्ही माहीत नाही. आत्ता आम्ही आलोय शॉपिंग करून. शॉपिंग करायला गेलो होतो, मी बोलले होते अरे वा वा वा. मी सकाळी सांगितलं होतं की आम्ही शॉपिंगला जाणार आहे आणि आम्ही आत्ता शॉपिंग केली. आणि तुला कसे वाटले ड्रेस? आम्ही टी शर्ट घेतलेत. टी शर्ट नाही असं म्हणता येईल, असे थोडेसे कॅज्युअल शर्ट घेतलेत. छान आहेत, पण मला तर आवडले. त्यातले एक तर माझ्या चॉईसचा आहे आणि एक ह्याच्या चॉईसचा आहे. ब्लॅक कलर घेतला आहे ह्यानी. आणि एक वेगळा म्हणजे आम्ही ब्राऊन आणि व्हाईट मिक्स घेतला आहे. तो इतका सुंदर आहे, खूप सुंदर आहे तो. आणि एक वाईन कलर मला खूप आवडला होता, पण तो बसला नाही आमच्या आहोंना. नाहीतर तोच घेतला असता यार, किती सुंदर. आता आलो आम्ही कोरेगाव भीमामध्ये. आता आम्ही घेणार आहे पॅन्ट. शर्ट झालेत, पॅन्ट घेणार. आणि किती जवळ आहे राव हे कोरेगाव भीमा सुविधा आपल्या इथून, लगेच आलं. आणि आम्ही घरात सगळा स्वयंपाक करून आलोय. आता आम्ही जाताना फक्त पाणीपुरी खाऊन जाणार, आमची फेवरेट, हो की नाही? आता आलो आम्ही इथं ब्रँडेडमध्ये. ब्रँडेडचं शाखा आहे इथे, तिकडे आलो आम्ही पॅन्टसाठी फक्त, कारण तिथं पॅन्टच नव्हत्या आमच्या इथं. पण चांगलं कलेक्शन आहे, कलेक्शन आवडलं आम्हाला. गाडी लावूया. हो, नाही तिकडं कलेक्शन चांगलं आहे. आपल्या इथे व्यवस्थित लावा गाडी. चला, मला पण एक ड्रेस घ्यायचा आहे. हो. शगुन काय बोलायचंय? बड्डे बॉय, किती दिवस राहिले बड्डेला? बड्डे आमचा साजरा ह्या करत्या. मी ह्याच्यासाठी रोज सकाळी उठून रोज स्पेशल नोट लिहिते. जवळजवळ 1 तारखेपासून लिहिते मी. हो. फक्त आज राहिली माझ्याकडून, कारण एक गोंधळ झालता म्हणून. कसला? पालीमुळं. त्या पाल बघितली सगळं डोक्यातून माझ्या गेली. पालीला घाबरते. सांगा कोणीतरी. पाल म्हणजे लक्ष्मी ग, मारायचं नसतं. आमचं त्यावरून आमच्या दोघांची भांडणं होतात. लक्ष्मी चॅट जीपीटीला दाखव ना तुला. चॅट जीपीटी म्हणते हा, मारू नका म्हणते. तिला बाहेर काढा म्हणते. अरे बाहेर तरी काढा ना तुम्ही तिला. मी मारायचं नाही म्हणते. लक्ष्मी कशी बाहेर काढायची घरात ना? मी त्याला डायरेक्ट म्हणलं तिला घ्या आणि पूजा. यार, मला कुणाला पाल आवडत नाही कमेंट करा. मला तर बिलकुल आवडत नाही पाल. माझे हार्टबीट्स वाढतात
पाल बघितले की. आणि मी घरात एकटी असते सुजित. पाले असतात की सोबत. तर आता झालेत किती तारीख आहे आज? काय राव 13 असं. तारीख आहे, 13, 14, 15, 16, 17. 4 days टू गो. ये बर्थडे. जय्यत आणि तयारी मी चालू खूप आहे. खुश आहे. मला ना ह्याचा बर्थडे म्हणलं की मी एवढी एक्सायटेड आहे, खूप एक्सायटेड आहे. असं वाटतंय माझाच बर्थडे. चला चला. बंद होईल दुकान. नाही, कसं काय बंद होईल? मग 9 वाजत आले बाळा. अरे मग 10 वाजेपर्यंत उघडा असं. चल, चला बाय बाय. हॅलो, आता आम्ही चाललोय घरी आणि आम्ही घेतलंय कलिंगड आणि हे आम्ही दोघं पटकन संपवणार आहे. कारण आता सगळ्यांना माहित झालं आमच्याकडे फ्रीज नाही. मला कमेंट द्यायला लागलेत फ्रीज नाही. फ्रीज द्या रे कोणतरी हिला. प्लीज आम्हाला फ्रीज द्या. लग्नात तुम्ही आले नव्हते तर आम्हाला गिफ्ट द्या. होय सुजित, मग काय तर. लग्नाचं गिफ्ट द्या प्लीज आम्हाला फ्रीज. यार आमच्या घरी 2-2 फ्रीज आहेत पण आणायचा प्रॉब्लेम आहे. काय सुजित? मग काय तर त्याच्यामुळे आम्ही एक शांत. बंद करून ठेवलं. आम्हाला असं झालंय की आम्ही एक बंद करून ठेवून दिलाय फ्रीज. जागा महत्वाची असते. हॅलो, तर मी आले जेजुरीला. काढू नको काढू नको काढू नको. ही मम्मी आमची इश्क पिक्चर मधल्या अजय देवगणची पप्पा दिसायला. पट्टा लावला त्यांनी, हे बघा. मान दुखते. हा, मान दुखती. कोण डॉक्टर वगैरे असेल तर सांगा. इथे या शेजारी माझ्या. आज माझी पोरगी आली पण मला काय, मी दरवेळेस तसंच होतं मला. ती आली की मला दुखणंच येतं, तीच करते सगळं. आता काय म्हणायचं काय तुला? आहे की नाही? ती येतं का आली नाही? की दुखणं येतं. नाही, खरंच कणकण येते का नाही सांग. 2-3 वेळा झाले का नाही असं? म्हणजे मी येऊ का नको? ये की बाई, उलट करू लागाय. काय म्हणायचं नक्की हिला राव? नाही म्हणजे मला काय असं तिला तिच्यासाठी काय म्हणजे असं करता येत नाही, मग ती मला करून देत नाही. मग काय मी पोळे मागच्या केले. आम्ही स्वयंपाक पण करणार आहे. हिने भाजी केली, आता मी पोळे करणार आहे. आली लाईट गेली होती आणि हिने लावला असा पट्टा. हॅलो. आता आमची जेवणं झाली. मला थोडंसं असं कणकण आल्यासारखं झालं कारण मला सर्दी झाली आणि कणकण आल्यासारखं झालं मला. आता आम्ही जेवण करून बसलोय. मम्मीला म्हणलं आपण दोघी चल व्हिडिओ करू मस्त, कारण एक पार्सल आलंय तर ते मला यूज करायचं आहे. फेशियल किट आहे ते नवीन, तर त्या आकांक्षाने पण यूज केलं आहे तर ते खूप इफेक्टिव्ह आहे म्हणते ती. तर मग मला पण यूज करायचं आहे. म्हटलं मग मी शेअर करते कसं आहे काय. मी पण यूज करून बघते आणि मग तुम्हाला पण सांगते की कसं आहे. आणि तिला तर खूप चांगला म्हणजे रिझल्ट वाटतोय. तर बघू आता, मी पण यूज करते, तुम्हाला दाखवते मी. वेट. हॅलो, आता आम्ही ओरिजिनल कॅमेरामध्ये दिसतो. ही बघा, एक पट्टा लावून बसली. तर आम्ही असं लावलंय. आता आमची किती स्टेप चालू आहे मम्मी? चौथी. छान, म्हणजे खरंच छान रिझल्ट आहे. हे बघा, पण चांगला वाटतोय चेहरा. तुला कसं वाटतंय मम्मी? माझ्या सर्दीमुळे डोळ्यात पाणी येते. बघ, चांगलं वाटतं. पाणी आलंय बघा. पण छान वाटतंय चेहरा. आम्ही इथं पण लावतोय असं असं गळ्याला आणि फरक पडलाय खूप जास्त. मग सर्दीमुळं खूप एका डोळ्यात पाणी येतं माझ्या. ठीक आहे, आता तुम्हाला लास्टला दाखवतो. आता आम्ही रिझल्ट आमचा चेहरा दाखवतो. आता बघून घ्या तुम्ही. चला. हॅलो, नमस्कार करा मम्मी. नमस्कार. आता आमचं झालेलं आहे फेशियल करून आणि आमच्या दोघींना पण जरा फरक दिसतो एकमेकींच्यात. आणि शेवटची स्टेप होती त्यात सनस्क्रीन होती. तर ती आम्ही सनस्क्रीन लावली, त्याच्यामुळे असं चिप झाले जरा आणि असं ऑइली झाली स्किन आमची, कारण त्यांनी ते लावायला लावली सनस्क्रीन शेवट म्हणून. ते 1-2 तास ठेवू आपण आणि मग ती मुरल मला असं वाटतं मम्मी आता चेहऱ्यामध्ये. ते काय वाळायला लागली, अशी होती बघ, चिकट. तर कसा वाटतोय तुम्हाला चेहरा नक्की सांगा. थोडासा मला वाटतंय जरा ग्लो आल्यासारखा. आता हे जे परमनंट डाग वगैरे आहेत ते काही जाणार नाहीयेत, पण तुम्हाला इन्स्टंट ग्लो हवा असेल आणि ज्यांच्या चेहऱ्यावर डाग वगैरे नसतील त्यांच्यासाठी खूप चांगला आहे हा पॅक आणि इन्स्टंट ग्लो येतो. वाटतं का नाही फरक वाटतोय. पण जर तुम्हाला पण हे म्हणजे तुम्ही पण हे नक्की ट्राय करा, बघा तुम्हाला कसा फरक पडतोय. छान 7 स्टेप आहेत, रिलॅक्स होतंय माणूस. आणि जर तुम्ही हे रात्री केलं
आणि खरं तर आहे ना बायकांनी मुलींनी केलं पाहिजे यार हे. खरं तर मुली तर करतच असतात पण तुमच्यासारख्या बायकांनी केलं पाहिजे. स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे जरा. मग काय स्वतःचं सेल्फ केअर करा मम्मी तुम्ही. तू आल्यावर करायचं आता दरवेळेस. हिच्या म्हणजे ह्या एजच्या बायकांनी केलंच पाहिजे. स्वतःकडे लक्ष दिलंच पाहिजे जरा. मला तरी असं वाटतं. तर मम्मीला मी आता बरेच लेक्चर दिले पण ती काय ऐकत नाही. सगळ्यात असंच चालू असतं. एकमेकांना आम्ही लेक्चर देतो पण कोणीच कोणाचं ऐकत नाही. आता आलो आम्ही खंडोबा मंदिरावर आणि इथं त्याला दाखवते मी 2.5 पायऱ्या. ही अर्धी पायरी येस अशी अर्धी पायरी आहे. त्याच इथं पहिले घंट्या वगैरे होत्या. इथं मोठ्या मोठ्या घंट्या होत्या इथं. होय काढलेत त्यांनी. काढल्या का? रामदास स्वामींनी बसवलेली बजरंगाची मूर्ती. हो आणि तिकडे ते दाखव ना. इथून भुंगे सोडले होते देवानी. चौकोनाचं औरंगजेबाचं सैन्य. मग त्यांनी सोन्याचा भुंगा व्हायला होता. आणि इकडे ना हे जे लाकडाचे हात वगैरे आहेत ना ते ज्यांचे समजा कुणाला व्याधी असतील काय असेल तर ते नवस मागून ते हे करतात वाहतात परत असं सेम आकार देऊन हातात. एकच जण. इथं अन्नपूर्णा देवीचं मंदिर आहे. पूर्वी ब्राह्मण लोक इथे स्वयंपाक करायचे आणि इथंच खंडोबा देवाची पालखी. आणि पप्पा सगळी माहिती सुजितला सांगतात. प्रत्येक ठिकाणी टप्पे अंतरम तसेच वेगळे. साक्षी गणपती इथं साक्ष द्यायची की आम्ही त्याच्या आलो. मागे आहे ना ते खाली हे बघा बानोबाई लपलेली आणि हे फक्त गणपतीला माहित होतं. होय ओके आता झालंय. आज आहे संडे आणि आता सकाळ झाली. सकाळ नाही आता 12 वाजलेत. आणि आमचा नाश्ता बघा वडा सांबार पाव डोसे चटणी आणि बटाट्याची भाजी असं केलं आहे आम्ही छान. आणि हे मी केलेत डोसे छान झाले छान. आणि इकडे सगळे बसलोय आम्ही. फर्स्ट टाइम दीदीच्या लॉग मध्ये मी. आणि आम्ही इकडे पिक्चर बघत बसलोय. होय ना. तर चला आता मग खायला असं आम्ही मस्तपैकी. विकत आणून म्हणत होते. आम्ही आता खातो आणि भेटतो. ओके आता आमचा हा फायनल लुक बघा. आता तुम्हाला दिसत असेल डेंजर व्हिडिओमध्ये बघा. आणि इकडे आमच्या आणि इकडे सगळे आम्ही. आणि हिच्या ब्लॉगला हिच्या यूट्यूब चॅनलला बघा हिचा लुक. आकांक्षा टोले सबस्क्राईब करा नक्की. आणि आमचं आहे पाडव्याचं शूट. तिचं वेगळं शूट आहे. असं वाटतं आम्ही तिच्या लग्नाला चाललोय. तर आमचं आवरलंय सगळं आणि आता पाडव्याचं शूट आमचं होणार आहे मस्त. तर बिहाइंड द सीन काय असेल तर ते मी आकांक्षाला सांगते घ्यायला. आकांक्षा घेईल व्हिडिओ आणि मग मी ब्लॉगमध्ये ॲड करेल. आणि रील जी येईल आमची ती उद्या परवापर्यंत येईलच. ती पण मी अपलोड करणार आहे. ती पण नक्की म्हणजे बघायला विसरू नका. आणि असं आम्ही चाललोय. मी आजारी असल्यामुळं सकाळपासून माझा काहीच मूड नाही आहे. पण तरी आता करायचं शूट करायचंच आहे मला. ओके नाही अहो आजारी आहे तरी पण करायचं. आता जाऊ दे. आता बरं आहे मला गोळ्या वगैरे घेतल्यात मी त्यामुळे बरं आहे. आता आम्ही चाललो एका वाड्यात. मस्त वाडा आहे तो.
सगळं रेडी हे आहेत त्याचे आउटडोर शूट इनडोर शूट करण्यासाठी त्यांनी रेडी हे केलंय. काय म्हणतात ते आलेत सेट का तिथं? उभारलेत. हो आलेत ते. त्यांनी रेडीमेड सेट उभारलेत. वाड आहे मस्त, सगळं छान आहे. तिथला पण तुम्हाला मी दाखवेल व्हिडिओ. पप्पा बिचारे. पळवायला लागलाय ओके, आम्ही इथं आलोय आता ह्या वाड्यात. ऐक ओ शूट करायला आलोय. हाय, हॅलो. माझा लुक मी नंतर दाखव. ओके, आता आम्ही आलोय वाड्यात मस्त शूट करायला आणि हे असं आरशामध्ये आहो आम्ही मस्तपैकी. खूप मस्त आहे. तुम्हाला लोकेशन मी देईलच कॅप्शनमध्ये. कसं वाटतं तुला? एकदम मस्त, एकदम भारी. आणि असं सेटअप केलंय. इकडे बघा हा सेटअप आणि मम्मी आमची निवांत बसली. आणि हे बघा टेलिफोन सुजित फोन लाव. कुणाला घरी फोन लाव. आमच्या आईला नको. ट्रेन ट्रेन. तसं नाही, इथं बसून करा ऍक्शन. इथं बसून. आणि हे पण आहे इकडं. मस्त. आणि सुजितचा तर लुकच छान वाटतोय. असं आमचं मस्त आता शूट होणार आहे आणि चालू आहे इकडं प्रॉपर शूट करणार आहे मस्त. आणि तुम्ही सगळे वेट करा आता आमच्या शूटचा. तर बिहाइंड द सीन मी घ्यायला सांगते आकांक्षाला की आम्ही तिकडं शूट करणार आहे आणि बिहाइंड द सीन घेऊ आपण येस. की आम्ही कशी ॲक्टिंग करतो काय. तर असा आहे आमचा लुक. आता माझा लुक दाखवल पूर्ण आमच्या आहो दाखव. हे माझा पूर्ण लुक. मस्त ग्रीन साडी घातली आहे. छान ठेवलाय. पाहुणे आलेत मी द्यायला जाते. खाऊ मी. युट्यूब साठी पण घ्या माझ्या. आता माझा लॉग राहिला. आमच्या घरी पाहुणे आलेत आणि मी चहा घेतली आता. आणि आमच्या वाड्यात तुमचं स्वागत. आणि मी अशी माझ्या रोज आवरून असते कारण आमचा वाडाच एवढा भारी आहे. त्याच्यामुळे मी ओ अशी माय गॉड, हे काय अक्का साहेब. आणि माझी बहीण आहे ही वाड्यामध्ये येत असते मध्ये आधी. आमचा ड्रेस कोड असा आहे. मला वाटलं झालं तिचं. काय चालू करा. कोणीतरी +1 करून ठेवलं यांच्या मुलींनी एक्सपोजर. आणि ही माझी बहीण आहे. मी सांगितलंय जर तुम्हाला वाड्यात यायचं असेल तर असा ड्रेसअप करून यायचा कारण आमचा एकदम राजेशाही वाडा आहे. काय अहो हो. आमच्या आहो पण आहे तिकडे. आमच्या आहो पण अशी असते. आणि गाईज माझा लुक बघा. बघा तिने रिव्हील केला डायरेक्ट. राजांसारखा. आणि आम्ही आता तुम्हाला चहा entry नाही. हाय, दीदीचं यूट्यूब चॅनल आता मी हँडल करते. दोन्ही दिसलं पाहिजे का काचत दिसलं पाहिजे. तर दीदीचं यूट्यूब चॅनल आहे ते. आणि सगळ्यांनी दीदीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मी फर्स्ट टाईम तिच्या लॉगमध्ये आलेले आहे आणि आमचं गुढीपाडव्याचं शूट आहे. म्हणजे तिचं गुढीपाडव्याचं शूट आहे आणि माझं हा लुक मी क्रिएट केला असेल. कोणाला कळलं असेल कोणाला नसेल कळलं माहीत नाही मला. तर रश्मिका मंदनानी वेडिंगसाठी तिचा लुक केला होता. काइंड ऑफ मी तसा केला आहे. थोडासा सिमिलर आहे पण असा पूर्ण मी लुक नाही करू शकले कारण की ती कुठं मी कुठं. पण मी माझ्या ह्याने प्रयत्न केले का रे पप्पा. तर माझे पप्पा शूट घेतात आहेत माझे. ओके, आता आमचं शूट झालेलं आहे आणि आता पॅकअप झालं आहे आणि आम्ही चाललो आहे आता घरी. आत्ता आम्ही सगळ्यांनी इथं मिळून भेळ खाल्ली आणि आता चाललो आहे आम्ही घरी. आणि आम्हाला घरून आवरून जायचं आहे पुण्याला का राहायचं आहे. नाही नको. तर आम्हाला पुण्याला निघायचं आहे आता.
तर खूप कंटाळा आलाय. आम्ही जाणार आहे आता सोनारीच्या भैरोबाला. ये इकडं, इथं उजेड आहे. हा ये इकडं, हे बघ. आम्हाला इथं एक मंदिरात जायचंय. तिकडं सोनारीचा जो भैरोबा आहे, काळ भैरव, तो त्याचंच मंदिर आहे इथं. मग ते आमचं कुलदैवत आहे. आमचं पण इकडं माहेरचं पण आणि सासरचं पण. तर मग आम्ही म्हणलं की जाता जाता पाया पडून जावं. आणि सगळं आवरलंय आता. आकांक्षा पण आतमध्ये आहे. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा हा ब्लॉग. आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला पण करा, आमच्या चॅनलला पण करा आणि आकांक्षाच्या चॅनलला पण करा. आकांक्षा टोले म्हणून नाव आहे. त्याच्यावर फुल इन्फॉर्मेशन पण आहे वाड्याची. आणि थोडे BTS वगैरे पण घेतलेत, ते पण मी ॲड करेल. खूप छान वाडा आहे हा. आणि त्यातले जे ओनर आहेत ते पण खूप कॉपरेटिव्ह आहेत. आणि म्हणजे बऱ्याच गोष्टी बघ ना, तुम्हाला आल्या आल्या चहा दिला हां. मस्तपैकी. त्यांनी सगळं कॉपरेट सगळं केलं. ओके केलं. जसं आम्हाला हवं होतं तसं लगेच सेट बदलून दिला. काही चेंजेस असतील लगेच करत होत्या. म्हणजे खूप छान त्यांनी आम्हाला खूप छान हेल्प केली. आणि खरंच. आणि जर तुम्हाला शूट करायचं असेल, कपल शूटसाठी तर एक नंबर आहे. किंवा प्रेग्नन्सी, मॅटर्निटी शूट करायचे. आणि कॉस्ट पण एकदम अफोर्डेबल आहेत आपल्याला. म्हणजे खूप परवडतं यार हे. जर पुण्यात मुंबईत जाण्यापेक्षा तुम्ही इथं या. आपल्या ज्या गावाकडच्या साईडला आहे तिकडं तुम्ही त्यांना सपोर्ट करा. नायगावमध्ये तेच ना, ते गाव साईड पडते नाही. तर पुण्याला वगैरे जाण्यापेक्षा तुम्ही इकडे या. आणि इकडे कमी किमतीत खूप छान सोयी मिळतात आहेत. आणि खरंच खूप छान आहे. म्हणजे खरंच अफोर्डेबल आहे. हो की नाही, परवडतं. खिशाला परवडणारं शूट आहे हे. आपल्या नवऱ्यांच्या खिशाला परवडणारं शूट आहे. त्याच्यामुळं काही टेन्शन नाही. तर चला आता मी क्विक तुम्हाला एक दाखवते की नाईटला कसा दिसतो हा वाडा. आणि आपण पॅकअप करूया. आमचं पण पॅकअप झालेलं आहे. तर चला आता आम्ही चाललोय निघू जेजुरीला. आणि आम्ही जाणार पुण्याला. आणि परवा आहे आहोंचा बर्थडे. तर बर्थडे ब्लॉग पण येणार आहे आमचा. जय्यत तयारी चालू. येस. तर चला हा ब्लॉग इथेच समाप्त होत आहे. बाय. ओके, आता आम्ही आलोय मंदिरात. कुठलं मंदिर आहे बाबा हे? भैरोबा जोगेश्वरीचं मंदिर आहे. आम्ही आलोय आता. मस्त दर्शन घेतो. आणि आकांक्षा म्हणते कसं जायचं आपण. म्हटलं अगं आम्हाला नवरा बायको समजतील आणि तुला कलवरी समजतील लोक, कारण गर्दी आहे. काय अशी आष्टी की अशी रश्मिकाचा लुक केलाय कलवरीने. तर आम्ही सगळे चाललो आता जेवायला. हे तसा कालवा चाललाय घरात नुसता. हे बघा, कालवेश गँग. आणि दिस इज महाराज. पनामा आहे. हा, कालवेश, पनामा कालवेश. तुम्ही महाराज आहे कालवेशचे. हो. तर चला आता आम्ही चाललो जेवायला. आमचा प्लॅन कॅन्सल झाला आज जायचा. आम्ही जाणार आहे उद्या पहाटे 5 वाजता. आमच्या आम्हा म्हणले ठीक आहे राहू आपण. आणि मग प्लॅन ठरला की उद्या आम्ही पहाटे 5 वाजता जाणार. आणि मग हा 6:30ला ऑफिसला जाणार. मला क्लिप सेंड कर आमची. माझ्या लॉगमध्ये ॲड करते मी. तर आम्ही चाललेलो आता जेवायला. बाय. जे फेवरेट केलेले ते पण घेतले त्यांना. अजून असे वरवरती घेतले. आम्ही आलोय शिवराज ढाब्याला. मला जर आवडला त्यांच्यामुळे डॉक्टर आत्ताच घे ना मग. तू नंतर डिलीट कर ना तू. बरं ठीक आहे, अजून फेवरेट करून ठेव. अजून बघून वाढदिवसाची गिफ्ट आम्ही आज दिली यांना. भोजन. पाहुणे म्हणजे जेवायला भागवा नुसतं. पिपी पण आलाय. पिपी बसलाय मध्ये ह्यांच्यामध्ये बसलाय पिपी. काय म्हणायचं? काय नाही, ह्यांचं फेवरेट हॉटेल आहे. फेवरेट असं काय नाहीये बरं का. मी एक सजेस्ट केले नाही, यांनी कधी आले नव्हते म्हणून मी म्हणलं चला ट्राय करू. पण दुसरी वेळ आहे ना मोठ्याने बोला. माझी शिवराजची.
नाही 7वी 8वी वेळ आहे नाही इथं पहिली वेळ आहे. अरे मागच्या वेळेस तू म्हणला होता शिवराजला जाऊ हा, पण आपण परत तिकडे पुढे गेलो कारण आम्ही कधी आलो नाहीये ह्याच्यामुळेच पहिल्यांदा आलोय शिवराजला आणि बघू आता अख्खा कसा मसूर डायरेक्ट कोल्हापुरात घेऊन जातो. एवढी भारी टेस्ट आहे. तर बघू आता कसा लागतोय आणि कसं जेवण आहे इथलं नक्कीच तुम्हाला रिव्ह्यू देऊ आम्ही. त्यावेळी आम्ही त्यांना मग सांगू कसं जेवण आहे. येस आणि जर चांगलं लागलं तर आम्ही इकडे येऊ मग. हो काय इकडे घेऊया. मस्त होते. ब्लॉगर इन द हाऊस. हा ही पण ब्लॉगर आहे माझी बहीण आणि तुम्ही ब्लॉग नाही घेते का? घेते ना फोटो ट्रान्सफर होते ते म्हणून बसले गं. येस शूट झाले आम्ही दमलोय पण आम्ही छान दिसतोय तरी पण दमलोय. गर्दी आली गर्दी झाली आली दीदी आली ना नवीन युट्यूबर आले त्याच्यामुळे जेजुरीत गर्दी झाली. वाढायला लागल्या गर्दी आपलं माझ्यामुळे तर होतीच. आपलं तसं होतं काय का आपण तिथे झाली तर गर्दी होती. अरे कोण आहे थोडे सिस्टर. तर आता आम्ही मागवलंय पनीर मसाला. आम्ही मागवलंय पनीर मसाला अख्खा मसूर तर पाहिजेच इथं आलोय तर. मी इकडे घेतलं का तुला त्याच्यात काढलेलं रोटी मागवली आहे मसाला पापड आणि काय मागवलंय दाल तडका मागवलंय. साधं सिंपल जेवण मागवलं एकदम. कारण की आम्ही दुपारी खूप हेवी आणि आम्ही भेळ खाल्ली मागाशी तिथं शूट झाल्यावर. आणि हेवी पण खाल्ल्या मी वडा सांबार वगैरे केलं होतं घरी आज. आणि हे बघा माझं थोडंसं रेड आहे अजून हाताला पाहायचं करेक्ट आहे एकदम हाय. शूट बघायला विसरू नका आमच्या दोघांच्या इन्स्टा चॅनलवर. मी तर खूपच वेगळं केलंय. आमचं चॅनलचं नाव आहे मानसी आणि लॉग इन विथ इन्स्टा आय डी. हां लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दे ना. ते सांगते ना मग मी आता कसं सांगते मी हळूहळू. हे ब्लॉगर आहेत ऑलरेडी. मी इंस्टाग्रामची आमच्या अकाउंटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्ही त्याच्यावर जाऊन फॉलो करा आणि हिचा अकाउंट पण चेक करा आकांक्षा नावे टोले. हिची पण वाटतं लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते मी पण आणि देते हिची. तिला पण फॉलो करा आणि त्या पेजला बघायला विसरू नका आमचे नवीन रील पाडव्याचे आणि ह्यांचं खूप नवीन छान झालंय शूट. लुक रिक्रिएशनचं रील बघायला विसरू नका. ह्यांचं खूप जोडीचं छान झालंय. ह्यांना भरभरून प्रेम द्या चॅनलला व्हिडिओला. व्ह्यूज तर जातातच आहेत पण यूट्यूबला नवीन आहे आता तर ते सपोर्ट यूट्यूबला करा. पण कोलअप करता येतं ब्लॉगचं. तर चला आता आम्ही वेट करतोय खाण्याचं. जेवण आल्यावर दाखवतो आम्ही तुम्हाला जेवण. बाय.